विधानाची माहिती घेत आहोत आपण. कायिक विधान म्हणजे काय? खडकाचं तुटणे किंवा फुटणे, भेगा होणे याला आपण काय म्हणतो? कायिक विधान. फक्त लक्षात काय घ्यायचं? फक्त खडक तुटणे, फुटणे त्याच्या कोणत्याही गुणधर्मामध्ये बदल झालेला आपल्याला आढळणार नाही. का आढळणार नाही? कारण पुढचा जो प्रकार येणार रासायनिक विधान, त्या रासायनिक विधानामध्ये काय होणार? खडकाच्या गुणधर्मामध्ये बदल होणार. लक्षात? खडकाचे तुटणे, फुटणे, त्याची झीज होणे, खडक कमकुवत होणे याला आपण काय म्हणतो? कायिक विधान. आता एक प्रक्रिया आपण बघूया. हा कांदा आहे, माहिती आहे का सगळ्यांना? कांदा मध्ये असतो, फोडणी घालून खातो आपण, मस्त किती माहिती आहे आपल्याला, भेळ करून खातोय. कांदा माहिती आहे आपल्याला? कांदा माहिती आहे. तर ह्या कांद्याचं निरीक्षण, किती जणांनी कांदा सोललाय रे घरामध्ये? कांदा सोललेला आहे असे किती जण आहेत? व्हेरी गुड, मुलांच्या मध्ये आपल्याला दिसतंय. आता आपण हा कांदा सोलणार आहोत. तर काय केलं बघा, हे कांदा आपण असा सोललेला आहे. कांदा घेतला आणि मग कांद्याचे असे आपण काय केले? दोन भाग केले. तर कांद्याचे दोन भाग केल्यानंतर असे वेगवेगळे थर दिसायला लागलेत आपल्याला. दिसतायत का नाही थर? तर हा जो थर आहे तो आपण बघूया. कांद्याचा थर जो आहे तो आपण काय करू शकतो? एक एक भाग असा कांद्याच्या थराचा वेगवेगळा झालेला दिसणार. याला काय म्हणतो आपण? कांद्याचा एक पापुद्रा असं म्हणतो ना. कांद्याचा एक एक भाग असा आपण वेगळा करू शकतो ना. कांद्याचा एक एक भाग असा वेगळा करू. हा भाग झाला वेगळा, त्याच्यानंतर हा सुद्धा भाग वेगळा झालेला आहे बघा, हाही भाग वेगळा झालाय. असे कांद्याचे वेगवेगळे थर, ज्याला आपण पापुद्रा म्हणू शकतो, असे वेगवेगळे थर असे एकमेकांच्या पासून विलग झालेले दिसून येतात. वेगवेगळे झालेले दिसून येतात. कांद्याचे असे पापुद्रे वेगवेगळे झालेले दिसून येतात. तर काय होतं बघा ना, जशा या कांद्याचे पापुद्रे वेगवेगळे होतात, जसं थर हे असे वेगवेगळे होतात, त्याचप्रमाणे आपल्या निसर्गामध्ये सुद्धा क्रिया घडून येत असतात. भरपूर उष्णता झाली की काय होतं? खडकाचा वरचा थर जो आहे, हा खडकाचा भाग आहे, हा आपला खडक आहे. खडकाचा वरचा थर, उष्णता भरपूर झाली, भरपूर गरमी असली की काय होतं? खडकाचा वरचा थर जो आहे तो काय होतो? तापतो. तापतो की नाही? खडकाचा वरचा खडक म्हणूया आपण. खडकाचा वरचा थर काय होतो? तापतो. आणि त्या मानाने आतील थर कसा असतो? थंड असतो. त्या मानाने आतला जो भाग आहे, म्हणजे हा आतला थर, हा आतला थर कसा असतो? थंड. पुन्हा काय होतं? उष्णता कमी झाली की पुन्हा तो थर थंड होतो. मग ही प्रक्रिया सातत्याने अशीच चालू राहते. थंड गरम, थंड गरम अशी सातत्याने प्रक्रिया चालू होते, चालू राहते. त्यामुळे काय होतं? वरचा थर जो आहे तो कांद्याच्या पापुद्र्याप्रमाणे निघून बाजूला पडतो. जसं आपण काढलं की नाही कांद्याचा एक पापुद्रा, तसा हा कांद्याच्या पापुद्र्याप्रमाणे तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा, आकृतीमध्ये दिसतंय का बघा. तर ही जी क्रिया आहे ती निसर्गात उघड्यावर जे खडक असतात त्या खडकांच्या बाबतीत ही प्रक्रिया घडत असते. जेव्हा हा पहिला वरचा थर जो आहे तो अधिक तापतो, त्या मानाने आतील भाग जो असतो तो थंड असतो. आणि मग काय होतात? यामुळे खडकाचे असे पापुद्रे सुटतात, वेगवेगळे पापुद्रे सुटतात, थर वेगवेगळे होतात. आणि यालाच मग अपपर्णनाची क्रिया असं म्हटलं जातं. अपपर्णन. पर्ण म्हणजे काय? एक एक पापुद्रा, एक एक पान असं म्हणू शकतो. अपपर्णनाची क्रिया आपल्याला ह्या कायिक विधानामुळे झालेली दिसून येते. आता याच्यामध्ये कोणताही रासायनिक बदल झाला नाही. खडकाचे तुकडे झाले, खडकाचे पापुद्रे निघाले, हीच क्रिया फक्त घडली. रासायनिक बदल कोणताही झाला नाही. तर लक्षात ठेवायचं, अपपर्णन कशाला म्हणतात? अपपर्णन म्हणजे काय? तर उघड्यावर असलेले जे खडक आहे त्याचा वरचा थर अधिक तापतो, त्या मानाने त्याचा आतील थर हा थंड असतो. जेव्हा ही प्रक्रिया सातत्याने चालू असते तेव्हा वरचा थर जो आहे तो कांद्याच्या पापुद्र्याप्रमाणे निघून बाजूला पडतो. आणि ही प्रक्रिया सातत्याने होत राहिली की मग या क्रियेला काय म्हटलं जातं? अपपर्णन. अपपर्णन असं म्हटलं जातं. आता ही कशामध्ये होते? कायिक विधानामध्ये. याच्या व्यतिरिक्त आणखी सुद्धा काही क्रिया घडत असतात, त्या क्रिया आपण नंतर पाहणार आहोत. पण याच्या पुढच्या ज्या रासायनिक क्रियेसाठी, रासायनिक विधानासाठी काही लागणारा घटक जो आहे तो आपण आजच करून ठेवणार. काय करणार बघा, तर एक ग्लास आहे आपल्याकडे, ग्लास मध्ये पाणी घालायचं आहे. कोण घालून घेऊन येतो पाणी? स्वच्छ पाणी असलं तरी चालेल, आणि
पाणी देते. तर पाणी घालूया आपण. ग्लासमध्ये जास्त पाणी लागणार, तुला जाईपर्यंत पुरेल एवढं पाणी. ग्लासमध्ये पाणी घातलेलं आहे, पाणी स्वच्छ दिसतंय. आता या पाण्यामध्ये आज आपण काय करून ठेवणार आहोत, हे खडू आपल्याला घट्ट दिसतात ना. हे खडू जे आहेत, 2 खडू आपण चांगले व्यवस्थित आहेत ना, हे दोन्ही खडू आपण या ग्लासमध्ये घालून ठेवणार आहोत. राहू दे तसं. काय प्रक्रिया व्हायला तुमच्या लक्षात येते. हे पाणी स्वच्छ होतं आणि याच्यामध्ये आपण काय केले, हे 2 खडू घालून ठेवलेले आहेत. आता हे याचं निरीक्षण आपण कधी करणार, सोमवारी करणार आहोत. काय झालेलं आहे तो बघा. सोमवारी याचं निरीक्षण करणार आहोत. त्यानंतर आणि एक, आता मला प्रथमेश आपला रुमाल देणार आहे. प्रथमेश रुमाल देणार आहे. प्रथमेशचा रुमाल आज शहीद होणार आहे. तर हा पांढरा शुभ्र रुमाल, शुभ्र भेटला नाही तर कुणाचा, हा प्रथमेशचा रुमाल आहे. हा रुमाल स्वच्छ आहे म्हणूया आपण. कुठे कुठे डाग लागले तरी सुद्धा स्वच्छ आहे आणि थोडंसं भिजवून घेऊया त्याला. थोडंसं भिजवून घेऊ, थोडंसं भिजवून. ऑलरेडी आपल्याकडे काही खिळे आहेत. हे खिळे दिसत आहेत. खिळे माहित आहेत का सगळ्यांना? खिळे, चुका म्हटलं, छोटे छोटे स्क्रू, छोटे स्क्रू जे असतात त्याला चुका असं म्हटलं जातं. तुम्हाला पान पलटल्यानंतर लक्षात येईल बघा. पान नंबर 26 वर. आता 26 वर तुम्हाला काय दिसतंय, लोखंडी स्क्रू, चुका ओल्या कापडामध्ये आपण गुंडाळून ठेवणार आहोत. हे खिळे आहेत. आपण आपल्याला छोटे स्क्रू नाही मिळाले, पण खिळे आपल्याला आहेत, आपल्याकडे भरपूर आहेत खिळे. तर हे जे खिळे आहेत ते आपण काय करणार, ओल्या कापडामध्ये, याच्यामध्ये आणि थोडंसं, तर ह्या ओल्या कापडामध्ये आपण ते बनवून ठेवणार आहोत आणि मग त्याचं निरीक्षण कधी करणार आहोत, सोमवारी करणार आहोत. तर ओल्या कपड्यामध्ये काय केलंय, त्या ओलं कापड केलंय आणि ह्याच्यामध्ये आता हे खिळे आपण असे घालून ठेवणार आहोत. त्याच्यावर खिळे सगळ्यांना, हे खिळे जे आहेत ते खिळे आपण याच्यामध्ये घालून ठेवणार, घातलेले आहेत आणि त्याचा गुंडाळा करून ठेवणार आहोत. काय केलं बघूया आपण आता. हा जो आहे तो असा रुमाल आपण करून ठेवलेला आहे. याचं निरीक्षण कधी करणार आहोत, सोमवारी आपण करणार आहोत. या 2 घटकांचं निरीक्षण सोमवारी करणार आहोत. त्यानंतर याच्यात काय बदल होईल ते आपल्याला सोमवारी बघायचं. त्यामुळे हा भाग थोडासा अर्धा तास आपण 1-2 दिवस अगोदर घेतलेला आहे. त्यानंतर आणखीन एक गोष्ट तुम्हाला निरीक्षण करायचे. काय निरीक्षण करायचे, अशी एखादी तुम्हाला घर दिसतंय का, किंवा असं एखादं मंदिर दिसतंय का की ज्याच्यावर झाड उगवलेलं असेल. झाडं उगवलेली आहेत, घरात सुद्धा उगवतात बघा काही जणांची झाडं. त्यामुळे काय प्रक्रिया होतं, असं दिसलेलं आहे का, त्याचं निरीक्षण करून यायचं. जवळच फोटो मिळाला तर फोटो जरी मला सेंड केला, पाठवला तरी चालतं. असं आहे का तुमच्या परिसरामध्ये, तुम्ही असं बघितलेलं आहे का, तर त्याचंही निरीक्षण करायचं आहे आणि त्याचा फोटो मला पाठवायचा आहे. नसेल तर मला हे सांगायचं असं सुद्धा या ठिकाणी मी पाहिलेलं होतं. असं निरीक्षण करायचं बघा. एवढं आपण निरीक्षण करून घ्यायचं. सोमवारी तुमचं एवढं काम आहे. निरीक्षण करा. आढळला तर फोटो घ्या, मोबाईल असेल तर जवळपास, नाहीतर मग नसल्यावरती काय घ्यायचं नाही. तेवढ्या गोष्टीचं नाही. त्या घरावर झाड उगवलंय का, घरावर झाड म्हणजे असा घरावरचा प्रकार नाही. आता घराची भिंत आहे, स्लॅब आहे, तर त्या स्लॅबवरती किंवा भिंतीवरती, आता हे घराचं भिंत आहे, स्लॅब आहे, काही वेळेला काय होतं बघा, त्या स्लॅबवर किंवा घरावरच असं झाड उगवतं. त्यामुळे अशा त्या भेगा चिरा अशा पडलेल्या दिसतात घरावर किंवा त्या स्लॅबवर. झाड लावणं वेगळं आणि अचानक उगवणं